जेव्हा वर्गमित्र भेटतात 40 वर्षांनी, बघा त्यातील संवाद. तर आपली 10वी जी 1984-85 जी बॅच होती, त्या बॅचचे आपले जे क्लासमेट आहे कमलाकर किनेकर यांनी आपल्याला इथं वर्ध्याला एकत्र बोलवलं. खूप चांगली आपली चर्चा झाली. यामध्ये एकमेकाला आपण बरोबर काही ओळखू शकलो नाही तरी. नमस्कार, मी संजय ठाकरे आणि आपण 1984-85 या शैक्षणिक वर्षामध्ये 10वीला होतो. आणि 10वीमध्ये मी आपल्या दोनही वर्गातून पहिला आलो होतो. त्याच्यानंतर वर्ध्याला गेलो, 11वी-12वी केलं, त्याच्यानंतर BSc केलं. पण BSc केल्यानंतर मला कमी पर्सेंटेज असल्यामुळे B.Edला काही जाऊ शकलो नाही. आणि शेवटी मग काही दुकानामध्ये नोकर राहिलो, मालूच्या दुकानामध्ये, तर बशीर ऑइल मिलमध्ये, धोपटे किराणा, तर वर्ध्याला असं नोकर राहून काही कामं केली आणि काही वर्ष शेती केली. शेतीनंतर एक थोडी मला संधी मिळाली B.Ed आणि B.Ed केल्यानंतर. आणि त्या संधीचं थोड्याशा दिवसासाठी लिव्हवर मी जनता विद्यालय बल्लारशाह इथं लागलो. 6.5 वर्ष तिथे होतो. त्याच्यानंतर चंद्रपूरला 13.5 वर्ष आणि आता जनता विद्यालय धाबा येथे 7.5 वर्ष मला झालेली आहे. आणि सध्या जनता विद्यालयामध्ये मी पर्यवेक्षक या पदावर कार्यरत आहो. माझं सर्व जीवन जरी संघर्षमय असलं तरी सध्या मात्र खूप मी आनंदी आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा पुण्याला BE मेकॅनिकल फायनलला शिकत आहे आणि मुलगी चंद्रपूरला जे माझं घर आहे घराच्या जवळ असलेल्या BJM कार्मेल शाळेमध्ये इयत्ता 9वीमध्ये आहे. आणि माझे आईवडील, भाऊ, बंद, तर याकडे माझं पण पूर्ण लक्ष आहे. आणि अशा प्रकारचं या नोकरीच्या माध्यमातून आणि या काळामध्ये मला मिळालेली जी संधी आहे, संधीचं बरंचसं मी सोनं करून घेतलेलं आहे. आपल्यासारखंच एक छोटीशी प्रगती मला माझ्या जीवनामध्ये करता आली. आणि खूप माझी उत्सुकता होती की आपल्याला भेटावं. आपण कसे दिसता? आपण 10वीपर्यंत एकमेकाला ओळखत होतो आणि आज प्रत्यक्षात इथं आल्यानंतर मी तुम्हाला नाही ओळखू शकलो. तुम्ही जेव्हा नावं सांगितली, नावं लक्षात होती माझ्या, म्हणून माझ्या लक्षात आलं. कारण जुन्या याच्यातला फक्त काही टक्के भागच तुमच्या चेहऱ्यावर किंवा माझ्या चेहऱ्यावर फक्त आपल्याला दिसून येतो. बाकी सर्व बदल झालेला आहे. आणि तुम्हाला जसे मी शुभेच्छा दिल्या, तुमचे पण आशीर्वाद मला नक्कीच मिळेल. आणि माझं उरलेलं जे आयुष्य आहे हे चांगल्या पद्धतीनंच तुमच्या आशीर्वादाने मी घालणार. आणि आपल्यापैकी जसं आता तू कमलाकर रिटायर झाला आहे, तर आम्ही पण त्याच मार्गावर आहो. कोणाला 1 वर्ष आहे, 2 वर्ष आहे, तसंच मला 4.5 वर्ष शिल्लक आहे. आणि त्याच्यानंतर आपण भेटत राहू. आणि भेटीच्या अपेक्षेमध्ये मी या ठिकाणी आशा करतो की सहज आपण भेटत राहूया. धन्यवाद. शंकर देवतडे, तर त्यांना विचारू आपण की त्यांची माहिती, म्हणजे आता सध्या तुझ्याबद्दल माहिती सांगून द्या मला की कुठे नोकरी करतो, मुलं बाळ वगैरे कसं काय? मी नायगाव ओपन कास्टला WC येते नोकरी फोरमन या पदावर आहे. अच्छा. आता मला अजून 3.5 वर्ष शिल्लक आहे. अच्छा. मुलं बाळ किती आहे, काय करते? एक मुलगा आहे, तो खालीच आहे. अच्छा अच्छा. एकच मुलगा आहे, मुली वगैरे नाही? वा, खूपच छान. ठीक आहे. त्याच्यानंतर दुर्गेश पाटील. चला, नमस्कार मित्रांनो, मी दुर्गेश पाटील. मी आपल्या किसान विद्यालयामध्ये फक्त शेवटच्या वर्षी म्हणजे 10 वर्गात आलो. एकच वर्ष तिथे का? पण 1 वर्षामध्येच आपल्या सर्वांची ओळख चांगली पाडली. भरपूर अच्छा पाडली. गुड. आणि मी सायकोल विद्यालय चिंतल धाबा, तालुका पोमोना, जिल्हा चंद्रपूर इथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे. आणि मला आता 24 महिने रिटायरमेंटला राहिलेले आहे. एक मुलगा आहे, तो MS करत आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. धन्यवाद. त्याच्यानंतर बघूया
आपला जो व्हॉट्सअप ग्रुप ज्यांनी तयार केला आणि आपल्याला एकत्र करण्याचा प्रयत्न केला. आपण एवढे लोक या ठिकाणी एकत्र येऊ शकलो, ज्याची सुरुवात यांनी केली. जो आपल्यासोबत फक्त 8व्या वर्गातच काहीतरी होता, तरी पण आपल्यामध्ये पुन्हा त्यांनी आपल्याला जोडलं. बघूया आपण अनिल नवकरकर यांची एक परिचय. मी अनिल नवकरकर, गड किसान विद्यालय माडळीमध्ये मी तुमच्यासोबत फक्त 5वी ते 8वी पर्यंत होतो. त्यानंतर मी 9वी पासून या शाळेमध्ये आलो. हल्ली मी त्याच ज्या शाळेमध्ये शिकलो त्याच शाळेमध्ये शिक्षक पदावर कार्यरत आहे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा केमिकल इंजिनियर आहे आणि दुसरा मुलगा माझा B.Pharmला नागपूरला आहे. आणि हल्ली तुम्हाला मिळाल्यामुळं मला फार आनंद होत आहे आणि असाच आनंद सगळ्यांनी टिकून ठेवावा अशी माझी अपेक्षा आहे. आपल्या 8व्या वर्गामध्ये मी नव्याने जेव्हा आलो तेव्हा तुझे वडील वर्ग शिक्षक होते. काही दिवस होते, काही दिवस. अच्छा अच्छा. तर तरी पण आपली भेट आता बऱ्याच वर्षानंतर होत आहे, 40 वर्षानंतर. तर तुझा परिचय सांगून दे थोडासा, कसं काय चालू आहे तुझं. तर मी प्रमोद नामदेव चालकुरे. गड. माझे वडील इथेच शिक्षक म्हणून होते. काही दिवस आम्हाला वर्ग शिक्षक पण होते. त्यासोबत माझे सगळे जे मित्रमंडळी होते ते माझ्यासोबतच होते. बरोबर आहे. मी 85चा विद्यार्थी, 10वी आमची 85ची झाली. बरोबर. ठीक आहे. नंतर ग्रॅज्युएशन BSc आनंद निकेतन, मग खाली पिली, मग पेपरमध्ये काम करायचं. पहिले नागपूर पत्रिका, दुसरं महाविदर्भ आणि आता सध्या लोकमत चालू आहे. अच्छा. आणि सोबतच आपले धंद्यामध्ये तो होता. आधार सेंटर, प्रियदर्शनीमध्ये कमिशन एजंट म्हणून काम करतो. मला एकच मुलगी आहे. बरोबर. ती BMS करत आहे, डॉक्टर. आणि आमचं व्यवस्थित आहे. बाकी एवढेच. ह्या निमित्तानं आपले जे जुने विद्यार्थी जुने दिवस होते ते परत आणण्यासाठी ते दिवस आठवावं आपल्याला, ते दिवस परत आले पाहिजे बा, याच्यासाठी हा जो कार्यक्रम अरेंज केला. याच्याबद्दल खूप आनंद वाटत आहे आपल्याला. कारण आपण आता सगळेजण पहिला आपण एकत्र होतो आणि सगळ्यानंतर आता नोकरी पाण्याला सगळे विखुरलेले गेले आहे. कोण कुठं आहे, कोण कुठं नाही, काहीच पता नाही. ह्या निमित्तानं सगळेजण एकत्र जमले आणि आपला जो आनंद होता त्या काळातला, त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटत आहे, खूप बरं वाटत आहे. सगळे भेटत राहो. आपल्या सर्व मित्रमंडळीकडून तुला खूप खूप धन्यवाद. आणि पुढच्या तुझ्या भविष्यासाठी. आणि तू चांगली प्रगती पण स्वतःची करून घेतली आहे. तर आम्हालाही ऐकून खूप बरं वाटलं. यानंतर मी पुढे सरकतो. आपलाच वर्गमित्र दिलीप वाडके. सध्या मी दिलीप रामोजी वाडके, माझं प्रॉपर माडेडी. आपण सर्व वर्गमित्र 1984-85ला 10वीमध्ये आपण एकत्र शिकलो आणि आज सगळे आपण एकत्र भेट झाली. त्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे. आणि मी 1987ला लागलो प्राथमिक शिक्षक म्हणून. तेव्हापासून माझी म्हणजे बाहेरच पंचायत समितीला माझी नोकरी झाली. आता मला फक्त 1 वर्ष बाकी आहे. मला 2 मुली आहे. 2 मुलीचं लग्न झालं. एक मुलगा आहे, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग केलं आहे त्यानं. तो सध्या आता खाली आहे. आणि इथेच मी ललितनगर चिलोरा वऱ्याला आनंदजवळ राहतो आहे. अच्छा. तर तुला खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्व मित्रमंडळीकडून प्रत्यक्ष आपली इथं भेट झाली. एकमेकाला फारसं काही ओळखू शकलो नाही सुरुवातीला, पण आता नावं सांगितल्यामुळे आपली बरीच ओळख झाली. जुने दिवस आपल्याला आठवत आहे. डाएटला आपण मिळालो होतो. अचानक बोललो आणि नंतर लक्षात आलं की आपण वर्गमित्रच आहोत, असं उशिरा काढलं. तर खूप खूप धन्यवाद. आणि पुढील भविष्यासाठी आपल्या सर्व मित्रमंडळीकडून तुला खूप खूप शुभेच्छा देतो आहे. त्यानंतर मी वळतो आहे आपला जुना वर्गमित्र साळवे. माझं नाव सुरेश मुदेराम साळवे, बामरगाव. मी आपल्या पंचायतीमध्ये 5 ते 10 मध्ये मी किसान विद्यालयामध्ये शिकत होतो. 5 ते 10चे माझे काही विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर मी वनीला B.Com केला आहे. B.Com नंतर वर्याला मी BPED केलं. BPED केलं.
लुतडीचं बीपीएड होतं तेव्हा. त्याच्यानंतर मी नोकरीला प्रयत्न सुद्धा केले. त्यावेळेस थोडा प्रॉब्लेमच होता त्याच्यामुळे नोकरीचा. त्याच्यानंतर मला दोन मुलं आहेत. अच्छा. मुलं काय करते? बाधी झाला. अच्छा. हा. आता कंपनीमध्ये आहे. अच्छा अच्छा. कंपनीमध्ये B.Pharm झाला. अच्छा. मी आता सध्या शेती करत आहोत. अच्छा. राशन दुकान. चांगलं आहे, बढिया. तू पण चांगली प्रगती केली आहे, कारण आपण सर्वांनीच आपापल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बरीचशी प्रगती केली आणि तो काळ पण आपल्याला चांगला ठरला की आपल्याला प्रगती करून घेता आली. आजच्या काळामध्ये फारसं काही तेवढं करता येत नाही, मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. त्याच्यानंतर मी वळतो या आपला जुना मित्र सुपारे. नमस्कार सर. हां नमस्कार. माझे पूर्ण नाव आहे शिवाराम हरिभाऊ सुपारे. माझं मूळ गाव आहे यरंगाव. अच्छा. हा. मी प्राथमिक शिक्षण यरंगावला घेतलं. त्यानंतर मी माझ्या बहिणीकडे शिक्षण घेण्यासाठी आलो, तर माझं नाव किसन विद्यालय माडे इथे दाखल केलं. मी 5 ते 10 पर्यंत किसन विद्यालयामध्ये शिक्षण घेतलं आणि 1985 मध्ये मॅट्रिक पास झालो. मॅट्रिक पास झाल्यानंतर मी डीएड केलं. डीएड केल्यानंतर मी 1990ला कारंजा पंचायत समितीमध्ये 3 वर्ष राहिलो. त्यानंतर या हिंगणघाट पंचायत समितीला आलो. हिंगणघाट पंचायत समितीमध्ये एकूण माझी कार्यरत सेवा 33 वर्ष झाली. त्यानंतर माझं मॅरेज झालं. मॅरेज झाल्यानंतर मला 2 मुलं आहेत. एक मुलीचं लग्न झालेलं आहे. एक मुलगा आहे, तो नागपूरला आहे, राजसोनीमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करत आहे. आणि माझे सर्व सहकारी मित्र आहेत आणि या मित्रांसोबत राहून मी माडेला पूर्ण शिक्षण घेतलं. छान स्वतःची चांगली प्रगती करून घेतली आणि 40 वर्षानंतर आपण पुन्हा एकत्र या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर आता नव्यानेच ओळख झाली, पण आपले जुने मित्र आहे आणि ते म्हणजे नानाजी डवरे. धन्यवाद. हा ठीक आहे. नमस्कार सगळ्यांना. माझा रामकृष्ण हरी. हा रामकृष्ण हरी. मी ज्ञानेश्वर नथू डवरे. हा हा. नाना. अच्छा. ओळख म्हणजे नानाच्या नावानं ओळख आहे तिकडे. ऑफिशियल नाव म्हणजे ज्ञानेश्वर. वा. आणि मी नेठे गुरुजीचा शाळा या नावानं मला जास्त प्रसिद्धी होती. हो तेव्हा जरा थोडस पाहण्याचा दृष्टिकोन आमचा तुझ्याकडचा जरा थोडासा वेगळाच होता, कारण देठे सर म्हटलं तर वा काय वेगळीच हस्ती होती ते. आज 1985च्या बॅच मध्ये आपण मॅट्रिक झालो, तेव्हा सगळ्यांना म्हणजे अशी विस्मृती झाली होती की आपण एकत्र येईल का नाही बा. परंतु अनिल आणि कमलाकर प्रमोद आणि सर्व मिळून म्हणजे असा एक अनिलची संकल्पना होती की बा आपण एक केव्हीएमचा ग्रुप 85चा स्थापन करू बा. आणि त्या माध्यमातून त्या अनिलनं आपल्या किसान विद्यालय माडियामध्ये एक कार्यक्रम पण आयोजित केला होता. तो कार्यक्रम इतका प्रसिद्ध झाला की सगळ्यांना जे काही जे सर्व विखुरले गेले होते त्यांना सगळ्यांनाच असं वाटलं का आपण एकत्र यावं बा, कधीतरी आपली भेट व्हावं बा, सगळ्याच्या सुखदुःखामध्ये आपण सामील व्हावं बा, या उद्देशाने हे सर्व आयोजित केलं. त्याबद्दल अनिल नवकरकर यांना विशेष म्हणजे धन्यवाद द्यायला पाहिजे. माझा विकास म्हणजे मी कृषी म्हणजे यांत्रिक पद्धतीने शेती करतो. वा छान आहे. आणि अध्यात्मामध्ये माझी जास्त ओढ आहे. मी त्रिमूर्ती देवस्थानचा अध्यक्ष पण आहोत. अच्छा अच्छा. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी B.Com.ला आहे, M.Com.ला आहे आणि मुलगा माझा BA करत आहे. सध्या ट्रॅक्टर वगैरे गाडी घोडे सर्व आहे बरोबर व्यवस्थित. भगवान कृपेनं मी अगदी आनंदात जीवन जगत आहे. त्या पद्धतीने मी सर्वांना मी शुभेच्छा देतो की त्यांचंही जीवन सुख आणि समृद्धीचं जावं, सर्व आयुष्य त्यांचं सुख समृद्धीचं जावं हीच माझी अपेक्षा आहे. आणि असेच एकत्र भेटून समोरच्या कार्यक्रमाला आपण असेच परत एकदा पुन्हा भेटू. पुन्हा भेटू. जय हिंद, जय भारत. तर धन्यवाद. तू पण स्वतःची चांगल्या पद्धतीनं प्रगती केली आहे आणि पुढच्या तुझ्या भविष्यासाठी आपल्या वर्गमित्रांकडून भरभरून शुभेच्छा पण आम्ही देतो. त्याच्यानंतर मी वळतो आहे आपला मित्र अरुण घोडमारे. चला चल. नमस्कार माझ्या सर्व वर्गमित्रांना. नमस्कार. नाव सांगून दे. माझं नाव अरुण भानुदास घोडमारे. अच्छा. हा. लहानचं गाव आहे आमचं. शिक्षणापासून वंचित म्हणजे गिरसावडीपासून वंचित. अच्छा. हा. त्या काळामध्ये
गिरसावळी. बरोबर आहे. हो. तर तिथला मी शिक्षक या पदावर कार्य करत आहोत. तिथून पैदल यायचं तू शाळेमध्ये? चिखलाचे रस्ते. बरोबर आहे, चिखलाचे रस्ते. त्या काळात कुठे रस्ते होते? बरोबर. तरी पण त्या खडतर प्रवासामध्ये प्रवास करू नये. मी शिक्षक या पदावर आज 34 वर्ष झाले आहे कार्य करत आहोत. आणि मला 2 मुलं आहेत. अच्छा अच्छा. एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि दुसरा मुलगा नुकताच सीए झाला आहे. नुकताच? अच्छा अच्छा. नुकताच सीए झाला आहे. तर बढिया. खूप छान छान स्वतःची चांगली प्रगती केली आपल्या बॅचमधून आणि आम्हालाही बरं वाटलं. आणि आपले जे मित्रमंडळी आपण एकत्र आलो आज या ठिकाणी 19 जानेवारीला रविवारला, तर आमच्याकडून तुझ्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा पुन्हा देतो की एक चांगल्या प्रकारचं निरोगी आणि उदंड जीवन आपल्या सर्वांना मिळावं. तुला पण त्याच पद्धतीने जीवन मिळावं. पुन्हा आपल्याला 20-25 वर्ष तरी भेटत राहायचं आहे एकमेकाला आणि अशीच भेट होत राहिली पाहिजे. त्यामुळे आमच्याकडून शुभेच्छा. तर आजचा जो स्नेहमिलन कार्यक्रम या ठिकाणी आहे. धन्यवाद. माझ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि कार्यक्रमात शोभा वाढवली आणि सगळे वर्गमित्र सगळे एकत्र त्या निमित्ताने एकत्र येऊन आपलं आचार विचार व्यक्त केले. त्याबद्दल प्रथमतः मी तुम्हाला आभार म्हणजे नमस्कार करतो आणि आपले शब्द सांगण्यास सुरुवात करतो. आज या ठिकाणी होऊ घातलेल्या कार्यक्रमानिमित्त इथं मिलन झालं आणि त्यामध्ये आता परिचय घेण्याची प्रसंगी मी आपणा वर्गमित्रांना सांगू इच्छितो. माझं मूळ जन्मगाव माडेळी. माझा जन्म 4/7/1966 माडेळी याच गावी झाला आणि माझे वडील शिक्षक होते. आई शिकलेली नव्हती. माझं शिक्षण वर्ग 1 ते 10 पर्यंत 1 ते 4 किसान 1 ते 4 जिल्हा परिषद शाळेमध्ये. प्राथमिक शाळा माडेळी. नंतर 5वी ते 10वी पर्यंत आपण ते 5 ते 10 पर्यंत किसान विद्यालय माडेळी येथे 1984-85 या सत्रामध्ये मी इयत्ता 10वी वर्ग उत्तीर्ण झालो. त्यानंतर मी लगेच 11वीला प्रवेशसुद्धा माडेळीलाच घेतला. तेव्हा आमची 11वीची बॅच सुरुवातीलाच होती आणि त्या मध्येच आम्ही नॅशनल अध्यापक विद्यालय वरोरा इथे शिक्षक हिची जागा निघाली. तेव्हा शिक्षक ट्रेनिंगची जागा निघाल्यामुळे मी तिथे प्रवेश घेतला आणि त्या ठिकाणी D.Ed हे काही अडचणीमुळे 3 वर्षाचं D.Ed कोर्स पूर्ण केला आणि 17/7/89 या दिवशी ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं त्या ठिकाणी संधी मिळाली नोकरी करण्याची. किसान विद्यालय माडेळी या किसान विद्यालय आष्टा या ठिकाणी 17/7/89 किसान विद्यालय माडेळी संस्थेमार्फत तिथे माझी अपॉइंटमेंट मला तिथं नोकरी करण्याची संधी मिळाली आणि किसान विद्यालय आष्टा इथे मी 17/7/89 ते 30/7/2097 पर्यंत मी सेवा दिली. आणि त्या सेवेमध्ये सुरुवातीला शाळेला अनुदान नव्हतं, पण 17/7/89 ते जून 90 पर्यंत मी बिना अनुदानित पदावर कार्य केलं. पण शेवटी विधानसभा उपाध्यक्ष टेंबुर्डे साहेब यांच्या मार्फत ते तिथे अधिकारी असल्यामुळे त्यांच्या मार्फत आष्टा शाळेला ग्रँट मिळाली आणि तेव्हापासून जून 90 पासून शाळा ग्रँटवर आली. त्यानंतर मी तिथे 8 वर्ष सेवा केली आणि नंतर लगेच माझी ट्रान्सफर ही किसान विद्यालय माडेळी या शाळेमध्ये एक 1/7/89 माडे इथे आलो आणि अशा प्रकारे माझी माडे इथे सर्व्हिस 27 वर्ष 1 महिना 15 दिवस इथे मी कार्यरत पूर्ण केली आणि यामध्ये बरेच विद्यार्थी बरेच
विद्यार्थी उच्च पदावर प्रत्येक आपल्या पदावर कार्यरत आहे, त्याला मी सुखसमाधानी आहो. कारण त्यांच्या कामामध्ये त्यांच्या यशामध्ये मी आनंदी आहो. आणि नंतर मी ते 30/7/2024 मध्ये निवृत्ती झाली. मला 2 मुलं, एक मुलगा किसान विद्यालय, मुलगी आणि मुलगा माडेला किसान विद्यालय माडेला शूटिंग मध्ये येत आहे बरं, असा हात वगैरे त्याचा दिसणार आहे, दाखवतो मी आता. माझी मुलगी आणि मुलाचं शिक्षण वाटे 10वीपर्यंत झालं. त्यानंतर मुलगा आणि मुलगी हे जनता कॉलेज चंद्रपूर इथे मुलगा सायन्सला गेला. त्यानंतर एवढं लंबलमचं काय सांगू आणि मुलगा 12वी नंतर गेले 4 वर्ष मुलगी BMD हा कोर्स घेऊन मुलगा इंजिनियर झाला मध्ये. आणि नंतर मुलांनी जॉब केला पुणेला, नागपूरला, परंतु कोरोना आल्यामुळे मुलगा परत माडीला आला. आणि नंतर त्याने म्हटलं की मी आता नोकरी करत नाही, मी बिझनेस टाकतो. मी आपल्या असलेल्या प्लॉटवर दुकान बांधून दिलं. कशाचं? नेरला कंपनी पेंट आणि नळ फिटिंगची असलेलं दुकान व्यवस्थित चालू आहे. माझ्या 2 मुलं सुखी आहे. मुलाला एक मुलगा आहे, मुलीला एक मुलगी आहे. आणि उरलेलं आयुष्य मी आता या ठिकाणी समाधानी आहे. या ठिकाणी माझं शेतीचं कार्य थोडंफार सुरू आहे. आणि आज या ठिकाणी मला मित्र जुने 1985-84-85 बॅचचे सगळे मित्र निमित्ताने एकत्र आले. आणि त्यांची इच्छा होती आमच्या किसान विद्यालय माडे इथे कार्यक्रम झाल्यामुळे त्यामध्ये ठरलं होतं की सर तू आम्हाला या ठिकाणी पार्टी होईल. आज ती पार्टीची इच्छा त्यांची सांगून झाली. त्याबद्दल पार्टीला सगळे झाले, सगळ्यांनी दाखवली. मनोरंजनाने आम्ही एकमेकाची हास्य निर्माण करून आम्ही एकमेकाच्या भावना जपल्या. विचारलं तुमच्या विवाह कार्य कधी झालं. त्यामध्ये संजय ठाकरे ज्या दिवशी मी ज्या ठिकाणी मुलगी पाहायला गेलो तो गाव म्हणजे साखरा, त्या ठिकाणी संजय ठाकरे स्वतः उपस्थित होते. समोरची त्यांना माहिती आहे. 91 मध्ये माझं विवाह झालं. अच्छा, ऍक्सिडेंट कधी झाला मग? मागे जो झाला होता तो कसा झाला ते पण आम्हाला माहित पाहिजे ना, बाकी झाला नाही का? तर या दिवशी माझा अपघात योगायोग म्हणजे माणसाच्या जे नशिबे असतात ते काही भोगावं लागते. भोगा कोणाला चुकलेला नसतो, पण काही अंशी आपल्या हातून चुका होत असतात. हे सुद्धा माणसाने त्यांना ठेवलं पाहिजे. आणि माझ्या हाताने जी चूक झाली कोणती माझ्या मित्राने कोणी करू नाही. माझा अपघात झाला. मी तुझ्या गावला नसलो तरी बाहेर ठिकाणी जेव्हा राहतो, जेव्हा आम्हाला माहित पडलं की कमलाकरचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला आणि बरेच दिवस म्हणजे खाटेवर पडून राहावं लागलं. आणि खरंच म्हणजे तुझा तेव्हाच पुनर्जन्म झाला आहे, नाही तर तेव्हाच तू गेला असता. पण तुला एक चांगली संधी मिळाली आणि त्या संधीचं एक आज तर सोनच करून टाकलं तू, नाही का? तर तर ठीक आहे. सर्वांची इच्छा आहे की त्याच्यामध्ये काय चूक झाली होती बा, चूक काही पूर्ण सांगितली नाही. आणि त्या चुका आम्हाला पण टाळता येईल किंवा जो कोणी हा व्हिडिओ बघणार आहे त्याला पण थोडीशी प्रेरणा मिळेल की नाही बाबा त्या चुका आपल्या हातून नाही झाल्या पाहिजे, असं काही संदेश देता येईल का बाकीच्यांना? हा, कोणती चूक झाली होती अशी नेमकी चूक कोणती? चूक होण्याचं कारण
वेळ सायंकाळची होती. अच्छा. आणि गाडीने जायला 8ला निघालो. हा. त्या पिरियडला एक मला माढेचे मित्र मिळाले वंदीला. आणि ते म्हणे तुम्ही कुठं चालले? 8ला चाललो. ते म्हणत होते की नाही चला तुम्हाला लिहून घालतो मी गाडीनं. 2 व्हीलर तुम्ही 8ला जात असताना वंदी इथे भेट झाल्यामुळे मी त्या व्यक्तीला माडीला आणून सोडलं. त्यानंतर लगेच जाताना वाटेमध्ये म्हणजे संगती गुण म्हणा काही कारणास्तव थोडीफार वाईनला स्पर्श केल्यामुळे थोडाफार आणि त्यामुळे थोडस गडबड झाली. आणि मी आणि बाजारात होता त्या दिवशी सोमवार दिवस होतो का? अच्छा. हा. नाही चालू ठेवतो मी व्हिडिओ. गाडी चालवताना कोणतंही वाहन चालवताना आपण पूर्ण ध्यान आपलं असलं पाहिजे, फक्त गाडी चालवण्याचंच. मग नशा कोणत्याही प्रकारची असो, नशा करून गाडी चालवू नये. किंवा शहरामध्ये काही जे वाहतुकीचे नियम आहे ते पण पाळले पाहिजे, म्हणजे अपघात होणार नाही. कारण आपल्या आणि समोरच्या व्यक्तीलाही तो म्हणजे धोका होऊ शकतो. गाडीवर मोबाईल कधी असा बोलू नये. अच्छा. मोबाईलवर पण बोलू नये, एक चांगला संदेश. त्याच्यानंतर तुझी कंडिशन एवढी आम्हाला माहीत झाली की त्याच्यानंतर ब्रेनला एवढा मार लागला की खूपच. आणि नाही का किती दिवस म्हणजे असं राहावं लागलं त्या कोमामध्ये किंवा खाटेवर? नंतर मला माझा अपघात झाल्यानंतर लगेच मला माढी इथे कोठारी इंजिनियर जे होते बांधकाम चंद्र मोऱ्याला ते आले आणि त्यांनी मला सजेशन, त्यांनी मला ट्रॅक्टर बोलवून गाडीमध्ये टाकलं. आणि त्यानंतर मला माढीला इथे दवाखान्यात झपाट साहेबाच्या दवाखान्यामध्ये मला भरती केलं. त्यानंतर त्यांनी लगेच मला वर्ध्याला पाठवलं. चांडक हॉस्पिटल इथे मला पाठवण्यात आलं. त्यानंतर चांडक साहेबांनी निर्णय घेतला. मला काही माहीत नव्हतं. आता जेव्हा मी शुद्धीवर आलो त्यानंतर तेव्हा मला त्यांनी घरच्यांनी सांगितलं. तेव्हा मला नागपूर इथं सिम्स हॉस्पिटल नागपूरला मला ॲडमिट केलं. आणि तिथे मी 90 दिवस कोमामध्ये होतो. 90 दिवस कोमामध्ये? अच्छा. बापरे, खूपच छान. तर त्यामध्ये जे तुझा पुनर्जन्म झाला आहे, तू आमचा वर्गमित्र आहे, डॉक्टरांनी म्हटलं की तुम्ही आता शक्यता नाही, म्हणजे कोणतंही काही कार्य करू शकत नाही बा. डॉक्टर म्हणत होते की यांना तुम्ही घेऊन जा, यांचं घरीच ठेवा. पण घरच्यांनी म्हटलं की घरचे सांगतात म्हणून मला माहिती, मला माहिती नव्हतं. अच्छा. कोणी हे दवाखान्यात यांना माहिती कसं बा, असा प्रश्न येऊ नये. बरोबर आहे. घरच्यांनी सांगितलं ती माहिती. अशा प्रकारे डॉक्टर म्हणत होते की यांना घरी घेऊन जा, काही उपयोग नाही. बरोबर. शेवटी वडिलांनी म्हटलं की नाही इथेच राहू द्या, कशाला. पण परमेश्वराच्या योगाने या ठिकाणी नंतर मी बरं झाल्यानंतर एक दिवस घरी आल्यानंतर मला जाग आला. तेव्हा मला आठवायला लागलं आता दिवस निघाला का, असं मी आईला म्हणतो. अच्छा. तोच दिवस मला शुद्धीवर आला. तेव्हा घरचे म्हणतात हे आता सायंकाळ झालेली आहे, दिवस निघालेला नाही. तोच दिवस मला शुद्धीवरचा. त्यानंतर मी तिथे उपचार, संध्याकाळ झाली होती पण तुझ्या जीवनातला तो दिवस उगवला होता. अच्छा. उपचारासाठी त्याच्यानंतर गेल्यानंतर ट्रीटमेंटला डॉक्टर सिम्स हॉस्पिटलमध्ये टावरी डॉक्टर नावाचे होते. त्यांनी माझ्यावर उपचार केले आणि त्यांनी सांगितलं तेव्हा की बेटा आम्ही काहीच नाही, तुमचं नशीब होतं, वरच्यानं तुम्हाला अच्छा साथ दिली. तर सांगायला लागले तेव्हा डॉक्टरचा समजला, त्यांना सुद्धा धन्यवाद दिला की तुमच्याबरोबर माझा जीव वाचला. अशा प्रकारे बोललो. अच्छा. आपल्या वर्गमित्रामध्ये कमलाकर केनेकर यांची जीवनाचा जो संघर्ष आहे, जी स्टोरी आहे,
ही खरंच एक वेगळी आहे. आणि अशाही संघर्षातून निसर्गाने म्हणा किंवा देवाने त्यांना जे साथ दिली, त्यांचं कर्म असेल तसं किंवा आईवडिलाचं त्या पद्धतीनं कर्म असेल, त्या कर्मातून मिळालेलं त्याचं जे पुण्याई असेल त्या पुण्याईचं फळ त्यांना मिळालेलं आहे आणि त्याच या माध्यमातून आपल्याला एकत्र आणलं आहे. तर नमस्कार, मी संजय ठाकरे, तुमचाच वर्गमित्र. 1984-85 ही आपली 10वी आहे, किसान विद्यालय माढेळी. आपल्याला मला वाटते 1900 आपली कोणती बॅच, 1984-85 आपण 10व्या वर्गामध्ये होतो आणि किसान विद्यालय माढेळी इथे जवळपास आता 40 वर्ष आपल्याला होत येत आहे. आणि पहिल्यांदाच मी आपल्यासोबत म्हणजे भेट होत आहे त्या निमित्तानं. म्हणजे कसं आपली फारशी एकमेकाशी ओळख नाही, आपण एकमेकाला बघितलं, मी जर बघितलं तर मी कोणाला ओळखत नाही, तुम्ही सर्व मला नवीनच वाटता. जेव्हा नावं सांगितली तेव्हा माझ्या लक्षात आलं की चेहरा आठवण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि थोडं आठवलं, पण किंचित तेव्हाची छटा म्हणजे 1-2% तुमच्या चेहऱ्यावर आहे असं मला वाटते. माझ्यामध्ये काय बदल झाला तर कदाचित तुम्ही ओळखलं असेल. तर आपण एकदा प्रत्यक्षात परिचय करून घेऊ प्रत्येकाचा. तर मला तुझं नाव सांगू दे काय आहे. तर दिलीप महादेव साखरकर. अच्छा, साखरकर. तर ठीक आहे. म्हणजे सध्या राहणं वगैरे कुठे आहे? माढे. कोणतं काम? आपलं दुकान आहे. कशाचं? स्टील भांड्याचं दुकान आहे. अच्छा, गॅस रिपेअरिंगचं काम. अच्छा. मुलं बाळ वगैरे? 2 मुलं आहे. काय करतात ते? एक आता फायनलला आहे आणि MPSCचे क्लासेस चालू आहे नागपूरला. अच्छा, खूप 12वी सायन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर तू तर अनिल नवकर, तुझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगून दे. किसान विद्यालयाला मी शिक्षक आहो. गुड. मला 2 मुलं आहे. मोठा मुलगा केमिकल इंजिनियर, लहान मुलगा B.Pharm करत आहे नागपूरला. गुड. आणि सध्या माझ्या नोकरीला 34 महिने बाकी आहे. अच्छा. ऑक्टोबर 2027ला मी रिटायर्ड होणार आहोत. या बॅचला आलो, माझे सगळे मित्र मिळाले, मला त्याचा आनंद आहे. अच्छा. तर हा एकत्र येण्याचा जो श्रेय आहे हे खरं तुझंच आहे, कारण जेव्हा तू हा ग्रुप बनवला तो ग्रुप आपला टिकून आहे. बरेचसे आपले मित्रमंडळी अजून काही जोडलेले नाही, जरी या ग्रुपला 1-2 वर्ष झाले असले तरी. परंतु ह्या छोटासा जो प्रयत्न आहे आपला, आपण एवढे लोक आलो एकत्र, तरी एक चांगली सुरुवात आहे. भविष्यामध्ये पुन्हा 10-20 वर्ष आपल्याला जगायचंच आहे आणि आपण जगणारच आहोत. तर पुन्हा भेटूया आपल्या जास्त वर्गमित्रासह. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद.